तर आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो झियात्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेत्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंद आपणाला सिद्धांचे कार्य कसं असतं, सिद्ध काय कार्य करतात हे आपणाला समजवत आहेत. आणि आपणाला त्यांनी सांगितलेलं आहे, संसारात गुरफटलेले असतो आणि त्या संसारात आपलं जीवन चालू असतं. तर त्यावेळेला आपण आपल्या स्वरूपापासून, सत्य स्वरूपापासून दूर जातो आणि पुन्हा आपणाला आपल्या मूळची जी स्वरूप आहे त्याची ओळख करून देण्याचं मुख्य काम आपणाला हे सिद्ध सर्व करत असतात. की आपण कोण, कुठून आलो आणि आपला नेमका जीवनाचा उद्देश काय आहे हे आपणाला सिद्ध ह्याचा परिचय, आठवण आपल्याला करून देतात, की जी आठवण आपण विसरलेलो असतो. आणि त्यानंतर आपल्याला हे त्यांचं मुख्य कार्य आहे. आणि पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की सिद्धांच्या सहवासात आल्यानंतर आपले कोणतेही संत महात्मे आहेत, त्यांच्या आश्रमात किंवा त्यांच्या सहवासात आलो, कोणीही व्यक्ती येते तर त्यावेळेला त्या व्यक्तीला तिथं ती शांत होते, आपणहून ती स्तब्ध होते. तिच्या मनातले जो काही निरुत्साह आहे किंवा जी काही नकारात्मकता आहे ती सर्व निघून जाते. आणि हे असं का होतं, तर ह्याचं महत्त्वाचं उत्तर असं आहे की आपण ज्यावेळेला सिद्धांच्या किंवा ह्या संतांच्या सहवासात जातो किंवा अगदी त्यांच्या फोटोसमोर जरी बसलो किंवा आश्रमात त्यांच्या समाधीजवळ बसलो किंवा सदैही आपले संत असतील तर त्यांच्या सहवासात आपण बसलो, तर त्यावेळेला त्या संतांनी पूर्ण अवस्था गाठलेली असते. आणि ती पूर्ण अवस्था गाठलेली असल्यामुळे, ते पूर्ण पुरुष झालेले असल्यामुळे, ते भगवत स्वरूप झाले असल्यामुळे ते स्वतः शांत स्तब्ध असतात. आणि त्यांच्या संपर्कात आल्यानंतर ते स्वतः प्रकाश स्वरूप असतात. आणि त्यांच्या संपर्कात आल्यानंतर तो जो प्रकाश आहे, ती जी शांतता आहे, ती शांतता आपल्या अंतरी सुद्धा प्रसारित होते. आणि आपल्या अंतरी जे काही आवरणं असतात आपली, ती आवरणं त्यांच्या शांततेत, त्यांच्या ऊर्जेच्या प्रभावामध्ये ती आवरणं बऱ्यापैकी कमी होतात. आणि त्यामुळे आपलं जे स्वरूप आहे किंवा आपलं मन शांत होईल आणि आपण थोडेसे अंतर्मुख होतो. आणि ते अंतर्मुख झाल्यामुळे आपल्याच अंतरी असलेलं जे चैतन्य आहे, त्या चैतन्यातून आपणाला शांती, समाधान, प्रेम ह्याची अनुभूती येते. ती अनुभूती येण्यासाठी जी आपल्याच अंतरी आहे परंतु जी काही त्याच्यावरती पुटं चढलेली असतात, ती पुटं दूर करण्याचं कार्य हे संतांचा सहवास आपणाला करत असतो. त्यामुळे बाहेर कुठून आपल्याला शांती, प्रेम आणि हे येतंय अशातला भाग नाही, तर तो अंतरी असलेलाच बाहेर आपल्याला अनुभवायला येतो. आणि कारण आपण त्यांच्या सहवासामुळे अंतर्मुख होतो आणि त्यामुळे आपण ते अनुभवतो. आणि अंतर्मुख झाल्यानंतर त्यांच्या शक्तीमुळे, त्यांच्या तपस्येच्या आणि त्यांनी जी शांतता त्यांनी बांधवलेली आहे, त्यांची जी ऊर्जा आहे, त्यामुळे आपली पुटं निघून जायला लवकर मदत होते. हा एक फायदा आपणाला फास्ट होतो. आणि त्यामुळे आपण अंतर्मुख लगेच होऊ शकतो आणि आपण शांतता, स्तब्धता, सुख, चैतन्य, समाधान हे अनुभवतो. तर हे सांगितलं. त्यानंतर आपणाला त्यांनी सांगितलं की ह्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला जे काही प्राप्त झालेलं आहे, जे काही आपल्याला कुटुंब मिळालंय, नातेसंबंध मिळाले, जे शिक्षण मिळालंय, जो आपला स्वभाव आहे, जे आपण काम करतो, जे आपल्याला राहण्याचं स्थान मिळालेलं आहे, हे सर्व प्रत्येकाचं आपापल्या कर्माच्या नुसार मिळालेलं आहे. प्रत्येकाने अगोदरच्या अनंत जन्मामध्ये किती दैवी आणि आसुरी संपत्ती गोळा केलेली आहे, त्याच्यानुसार तो खजाना तो मिळालेला आहे.
आता दैवी आणि आसुरी संपत्ती आपण ज्ञानेश्वरीमध्ये पण पूर्ण शिकलेलो आहे, की 26 प्रकारच्या दैवी संपत्ती आणि 6 प्रकारच्या आसुरी संपत्ती सांगितलेल्या आहेत. आता त्यामध्ये अ, सर्व काही जी आपली कर्म आहेत, की जी सत्कर्म येतात, ती सर्व दैवी संपत्तीत आहेत आणि आसुरी संपत्तीत जी आपण सर्व जी हीन कर्म आहेत, ती त्यामध्ये येतात आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये आत्ता वर्तमान जीवनात आपल्याला त्या सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या असतात. आणि आत्ता आपण जे वर्तमान जीवन जगत असतो, तर ते जगत असताना आपण प्रत्येक व्यक्तीला सुख हे हवं आहे आणि त्यासाठी तो शोध घेतो. त्याला हवं आहे, त्याला त्याची जी नाती आहेत, मी आणि माझं, तर मीसाठी हवं आहे आणि माझ्यासाठी हवं आहे. म्हणजे माझे जे नाती आहेत त्यांच्यासाठी पण तो सुख गोळा करत असतो आणि ह्या सगळ्या धडपडीत तो स्वतःपासून, त्याच्या सत्य स्वरूपापासून दूर जातो आणि ह्या जगाच्या रहाट-गाडग्यात अडकतो आणि त्यावेळेला मग आपले संत आपल्याला पुन्हा जागं करतात. पुन्हा आपणाला अंतर्मुख आत्मपरीक्षण करण्यासाठी आपणाला प्रेरणा देतात आणि ती खरी उच्च सर्वोच्च प्रेरणा ही आहे, की आपण अंतर्मुख होणं, आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करणं. आणि इथे आपल्याला एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे, की कस्तुरी मृगाचं. कस्तुरी मृग जो आहे, की त्याच्या नाभीमध्ये, त्याच्या बेंबीमध्ये ती कस्तुरी असते आणि त्या कस्तुरीचा सुगंध त्याच्याच शरीरातनं, नाभीतनं बाहेर प्रसरित होत असतो आणि तो जसा हवा येईल त्या दिशेने तो सुगंध त्याला येत असतो आणि त्यामुळे त्या सुगंधाच्या शोधात ते मृग जन्मभर असं फिरत असतं आणि तिथे शिकारी शिकार करतो त्याची आणि शेवटी ते कस्तुरी तर त्या मृगाला मिळतच नाही, हरणाला, आणि ज्याने शिकार केली आहे तो त्या हरणाला फाडून ती कस्तुरी घेतो. जणू काही तसंच आपलं आयुष्य आपण राब 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 राबतो आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी. असं अनेकदा असतं, की भविष्यात मला लागेल म्हणून पण आपण खूपच संपत्ती गोळा करतो. पण भविष्यात आपल्याला लागेल किंवा रिटायरमेंट नंतर माझं कसं होईल, काय होईल, जरूर सर्व करावं गोळा असं नाही की नाही, पण ते खूपच अतिप्रमाणात आपलं ते वर्तमान त्याच्यामध्ये जातो आणि रिटायरमेंट नंतर खरंच आयुष्य शिल्लक असेल की नाही हे माहीत नाही. संपत्ती शिल्लक असते आणि आपण निघून गेलेलो असतो त्या कस्तुरी मृगाप्रमाणे. त्यामुळे ते कस्तुरी मृगच आहे प्रत्येक माणसाचं जीवन, की कळत-नकळत तेच ते होऊन जातं. आता इथं त्यासाठी पुढे आपणाला त्यांनी सांगितलेलं आहे, की आत्ता हा जो मुद्दा आलाय कस्तुरी मृगाचा, तर तो मुद्दा त्यांनी संसार सागरावरील सेतू ह्या अंतर्गत मांडलेला आहे, की संसार सागरावरील सेतू असे आपण ह्या संसाराच्या सागरात वाहवत असतो. मग तिथे लग्न झालेले असो नसो, मुलंबाळं असो नसो, प्रत्येक व्यक्ती या संसार सागरात ती वाहत असते आणि तिथे मग पुन्हा अंतर्मुख करण्याचं कार्य हे आपल्याला आपले सद्गुरू करत असतात. आणि हा संसार जो सागर आहे तो कसा त्यांनी सांगितलेला आहे, की तो भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला, की हे दुःखालय अशाश्वत आहे. हा जो संसार आहे हे पूर्णतः दुःखालय आहे आणि ते अशाश्वत आहे, म्हणजे शाश्वत नाहीये, सतत बदलणारं आहे. बदलणारं जरी असलं तरी दुःखच बदलणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारची दुःख, एक झालं की एक झालं की एक झालं की चालूच असतं ते. आणि ह्यामध्ये मध्ये-मध्ये अनित्य सुखम लोक. इथे त्यांनी सांगितले, की या श्लोकाचा अर्थ असा आहे, की हे जगत अशाश्वत असून ते दुःखाचे आगर आहे आणि जिथं सुख हे अल्पकाळ असणाऱ्या मध्यंतराप्रमाणे आहे. म्हणजे सुख मध्ये-मध्ये येतं. माणूस राब-राब राबतो आणि कुठेतरी 2 दिवस एखादा रिसॉर्टला जातो आणि तिथे थोडं रिलॅक्स होतो, त्याला ते सुख वाटतं. म्हणजे हा जसा पिक्चरमधला मध्यंतर येतो, त्याप्रमाणेच ते आहे. आधी काबाड कष्ट, मध्ये थोडा इंटरव्हल, तिथे कुठेतरी 2 दिवसाचं ते सुख वाटतं आणि त्यानंतर पुन्हा काबाड कष्ट. हेच माणसाचं हे सुख म्हणजे मध्ये जे मिळतं तेवढं सुख बाकी, आणि तो तेवढ्याशा सुखासाठी एवढं काबाड कष्ट करत असतो. तर इथे खूप सुंदर उदाहरण दिलंय त्यांनी, की जिथे या श्लोकाचा अर्थ असा आहे, की हे जग अशाश्वत असून ते दुःखाचे आगर आहे, जिथं सुख हे अल्पकाळ असणाऱ्या मध्यंतराप्रमाणे आहे. आता इथून पुढे आपण वाचनाचं सुरू करूया.
तर पुढे ते सांगतायत की जग हे नाशवंत असून ते हरक्षणी बदलत राहते. ईश्वर जेव्हा असंतुष्ट जीवात्म्यांचे रुदन ऐकतो तेव्हा करुणावश तो आपल्या भक्तांना सुखाचा अनुभव देण्यासाठी महात्म्यांच्या रूपात अवतरतो. श्रीमद भागवतात म्हटले आहे की अनेक जन्मांनंतर जीवात्म्याची सत्कर्मे जेव्हा फलीभूत होतात तेव्हा सिद्ध पुरुष अवतरतात आणि अत्यंत कुशलतेने त्याला धर्माचे प्रतिपादन करतात. जीवात्म्याचे लक्ष्य आहे सर्व दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती. वेदांच्या मते दुःखाचे मूळ आहे अज्ञान. आत्म्याबद्दलच्या ज्ञानाचा अभाव, स्वतःच्या दिव्य आत्म्याचे ज्ञान नसल्यामुळे लोक दुःख भोगतात. सगळे शास्त्रीय ग्रंथ हे मान्य करतात. तर अशा रीतीने हा संसार सागर कसा आहे की तो संसार सागर हा पूर्णतः दुःखाने भरलेला आहे आणि हा अशाश्वत आहे, बदलणारा आहे. आणि दुसरं इथं सुख अनित्य आहे. ते सुखही अनित्य आहे, तेही टिकणारं नाही आहे. आणि सुख अत्यंत अल्प आहे आणि ते मध्यंतरासारखं मध्येच एखादी किरण सुखाचा येतो, बाकीचं काबाड कष्ट आहे. तर अशा प्रकारचा हा संसार आहे, हे दुःखालय आहे. असं सूत्र भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि हे असा संसारात असताना मग पुन्हा आपल्याला मूळ स्थानावरती येण्यासाठी जेव्हा आपली सत्कर्म उदयास येतात त्यावेळेला मग हे संत आपल्या जीवनामध्ये येतात. म्हणजे आपल्या आतमध्ये दैवी कर्म जेव्हा होतात तर त्या दैवी कर्मांचाच परिपाक असा आहे, सत्कर्मांचाच परिपाक असा आहे आत्ताच्या जन्मातला आणि आधीच्या अनंत जन्मातला, की आपल्या जीवनात संतांचं अवतरण होतं. आणि मग आपण जे विस्मरण झालेलं आहे, आपण आत्म्यापासून जे दूर गेलेलो आहे, तर हे पुन्हा आपल्या पत्त्याकडे, मूळ पत्त्याकडे येण्यासाठी आपल्याला संत मदत करतात. पुढे सांगतात की ऋषीमुनी प्राचीन काळापासून वेदांताच्या शिकवणीत देत आलेले आहेत. वेदांताच्या ग्रंथांमध्ये म्हटले आहे की माणसाने जर आपल्या अंतरंगात खोलवर प्रवेश करून स्वतःच्या स्थितीचे निरीक्षण केले तर लवकरच त्याच्या लक्षात येईल की त्याच्या अंतरी पूर्ण आनंद विद्यमान आहे, जो दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही. याला आत्मसुख म्हणजेच आत्म्याचा आनंद असे म्हणतात. हा आनंद शाश्वत असतो. जगातील सर्व प्रकारची सुखे यात सामावलेली आहेत. सर्वजण अनुभवतात. त्या स्थूल, सूक्ष्म आणि कारण अवस्थेच्या पलीकडे असलेली ही चौथी अवस्था आहे. ही तुरीय अवस्था आहे जी सर्वांना ज्ञात आहे, ज्ञात नाही. ही तुरीय अवस्था आहे जी सर्वांना ज्ञात नाही. याच अवस्थेमध्ये शाश्वत आनंदाची प्राप्ती होते. यापेक्षा महान सुख कुठलेच नाही. शास्त्रीय ग्रंथांमध्ये या अवस्थेला वेगवेगळी नावे दिलेली आहेत, जसे स्वर्ग, नंदनवन, वैकुंठ, कैलास इत्यादी. ही अवस्था प्राप्त करण्यासाठी, हा आनंद अनुभवण्यासाठीच मनुष्याचा जन्म असतो. मनुष्य जन्माचे उद्दिष्ट इथेच साध्य होते. हे स्थान हा आनंद अनुभवण्यासाठीच मनुष्याचा जन्म असतो. मनुष्याचे उद्दिष्ट इथेच साध्य होते. हे स्थान हा आनंद, चैतन्याची ही अवस्था मनुष्यामध्ये सुप्त असते. श्री गुरूंच्या अनुग्रहाने ती जागृत होते. आपल्याला या आनंदपूर्ण अवस्थेचा परिचय करून देण्यासाठी ईश्वर महात्म्यांच्या रूपात, सिद्ध पुरुषांच्या रूपात प्रकट होतो. शिवसूत्रात परमेश्वर म्हणतात, गुरुरूपाय हा. गुरु हेच उपाय आहेत. या सूत्रावरील विमर्शिनी नामक भाष्यामध्ये म्हटले आहे की गुरुवाम परमेश्वरी अनुग्राहिका शक्तीही. गुरुर्वा परमेश्वरी अनुग्राहिका शक्तीही. गुरु म्हणजे परमेश्वराची अनुग्राहिका शक्ती होय. एक पूर्ण गुरु, एक सिद्ध गुरु ते असतात ज्यांच्यामध्ये एका साधारण आत्म्याला परमात्मा बनविण्याचे, म्हणजे जीवाला शिव बनविण्याचे, एका नराचे नारायणात म्हणजे परमपुरुषात रूपांतर करण्याचे सामर्थ्य असते. भगवान नित्यानंद अशाच प्रकारचे एक सिद्ध गुरु होते. ते महायोगेश्वर होते. ते पूर्ण होते. त्यांच्यात भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य होते. परंतु याहीपेक्षा जी महान दुर्लभ शक्ती त्यांच्यात होती ती म्हणजे जो कोणी श्रद्धेने व पूर्ण प्रेमभावाने त्यांचे स्मरण करीत असे त्याची अंतरशक्ती ते जागृत करीत
अशा जिज्ञासूमध्ये ते स्वतःची दिव्य स्थिती संप्रेषित करीत. तुकाराम महाराज म्हणतात, आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरू आपल्या शिष्याला क्षणभरात आपल्यासारखे करून टाकतात. असे करण्यासाठी त्यांना फार काळ लागत नाही. तर इथं आपणाला त्यांनी पूर्ण सांगितलेलं आहे की हे जे आपण पूर्णतः जे सुखाच्या शोधात असतो, तर ते सुखाची त्यांनी वास्तविकता सांगितलेली आहे की हे सुख हे ह्या संसारामध्ये ज्या प्रकारचं आपण सुख शोधतोय, तर ते सुख हे ते सुद्धा अनित्य आहे आणि ते सुद्धा संपणारं आहे. तर इथे खरं सुख काय आहे ते आत्मअनुभूती झाल्याशिवाय होऊ नाही शकत. आत्म्याचा परिचय झाल्याशिवाय, आत्म्यापर्यंत आपण पोचल्याशिवाय खरं सुख आपणाला अनुभवता येणार नाही. आणि आत्म्यापर्यंत पोचवण्याचं कामच आपले संत करून देत असतात. आणि आत्तापर्यंतचे जेवढे आपण जन्म घेतले, तर त्या जन्मांमध्ये मनुष्याच्या 4 अवस्था असतात की जागृत अवस्था आहे, स्वप्न अवस्था आहे आणि सुषुप्ती अवस्था आहे आणि तुरीयावस्था आहे. तर ह्या 4 अवस्थांपैकी तो 3 अवस्थांमध्ये जन्मोजन्म राहिलाय. जन्मोजन्म तो जागृतावस्थेत त्याने कार्य केलीत, स्वप्नावस्थेत त्याने अनंत स्वप्न रंगवलीत. कधी कधी जागृतावस्थेत पण स्वप्नावस्था असते, तर ती सुद्धा चालूच असते. तर ध्यानावस्थेत पण स्वप्नावस्था असते. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याने केल्यात. आणि सुषुप्ती तर आपण अनुभवतोच की गाढ झोप घेतो तेव्हा जे सुख अनुभवतो, कारण तेव्हा आपण कारण देहाला पण म्हणजे कारण देह तिथे शांत झालेला असतो आणि सुख दुःख याच्या पलीकडे असतो, पण ती झोपेची अवस्था आहे. आणि हीच अवस्था आपल्याला ध्यानामध्ये येते, पण तेव्हा आपण जागृत असतो, तेव्हा आपण ज्ञानपूर्ण आणि साधनामय ती अवस्था आहे, जागृतीची अवस्था आहे आणि सर्व सुखदुःखांच्या पार गेलेलो असतो. तर ही 4थी अवस्था जी तुरीय अवस्था, की जेव्हा आपण आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचलेलो असतो, त्या अवस्थेमध्ये त्याची अनुभूती घेत असतो, तिथली शांतता अनुभवत असतो, जे खरं शांतता आणि जे कशावर अवलंबून नाहीये. कोणी आपल्याला खूप समजवलंय, आपलेपणा दाखवलाय म्हणूनची शांतता, किंवा प्रेम दाखवलंय म्हणूनची शांतता, किंवा काही ज्ञान दिलंय अशी शांतता नाहीये. तर ती मुळातच शांतता आहे. ती मुळातच की जिथून शांतता सगळीकडे पसरते, जिथून आनंद सगळीकडे पसरतो, जिथून ज्ञान सगळीकडे पसरतं, हा तो सूर्य आहे आपल्या अंतरीचा. तर त्याला कुणाकडून घ्यावं लागत नाही, तिथं मुळातच आहे. तर ही ती 4थी अवस्था जी तुरीयावस्था, आणि त्या अवस्थेत आपले संत असतात आणि त्याच्याही पलीकडची तुरीयातीत, म्हणजे ह्या अवस्थेला पण ते पार करतात आणि त्या तुरीयातीत अवस्थेत किंवा तुरीयावस्थेत ह्यामध्ये ते संत कायम वास करत असतात. आणि ह्या अवस्थेतच कायम अविनाशी सुख आपल्याला मिळणार असतं, की जे आपण अंतर्मुख होऊ तेव्हा. आणि हे सुख आपल्याला, ह्या सुखाचा पत्ता हे कसं मिळवायचं हे आपल्याला संत सांगत असतात. आणि मग ते अशा संतांच्या सहवासात आपण येतो, त्यावेळेला मग नराचा नारायण होतो. जो जीव अडकलाय, मन बुद्धी चित्त अहंकार देह, आणि त्यामुळेच तो जीव आहे, तर तो सगळ्यांपासून दूर म्हणजे त्यातून त्याचं मुक्त होऊन तो शिव म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपामध्ये तो स्थित होतो. आणि जीवाचा शिव होणं, नराचा नारायण होणं, बंधाचा मुक्त होणं, जो बद्ध आहे तो मुक्त होतो. तर हे सर्व सद्गुरू कार्य आपल्याला करत असतात. आणि भगवान नित्यानंदांसारखे जे सिद्ध आहेत, की ज्यांनी, जे पूर्ण पुरुष आहेत, ते त्यांच्यामध्ये ती क्षमता असते की शिष्याला अशा पद्धतीने मुक्त करण्याची. आणि इतकंच नाही, तर पुढे जाऊन ते सांगतायत की जे उच्च कोटीचे सद्गुरू असतात, उच्च कोटीच्या ज्या महान विभूती असतात, संत असतात, ते त्यांच्या शिष्याला आपणासारिखे करीती तात्काळ, म्हणजे त्यांचा जो अधिकार आहे, त्यांची जी पूर्ण अवस्था आहे, त्यांची जी गुरु शक्ती आहे, तशाच पद्धतीचा आपला शिष्य तेवढा ताकदीचा, तोही अनेकांचं जीवन उद्धारू शकतो, एवढं त्या शिष्याला परिवर्तन करतात. म्हणजे त्याला गुरु आपल्या शिष्याला गुरु बनवू शकतो, एवढी ताकद असते. जर शिष्याने तेवढं समर्पित झाला, तर
तो आपल्या गुरूंसारखा बनतो आणि अनंत जीवांचा उद्धार करण्याचा निमित्त होऊ शकतो, हे इथे सांगतात. पुढे सांगतात, सद्गुरू आपल्या शिष्याला क्षणभरात आपल्यासारखे करून टाकतात. असे करण्यासाठी त्याला फार काळ लागत नाही. अशा गुरूंच्या संपर्कात येणे हे एका शिष्यासाठी महादुर्लभ असते. त्यांचे कार्य हे किमयेसारखे आहे. सद्गुरू त्या परिसाप्रमाणे असतात, जो लोखंडाचे सोन्यात रूपांतर करतो, किंवा ते त्या चंदनाच्या वृक्षाप्रमाणे असतात, जो आसपासच्या वृक्षांना शीतलता व सुगंध प्रदान करतो. असे महात्मा शिष्यामध्ये आपली शक्ती प्रविष्ट करतात आणि त्याला आपल्या आत्म्यासारखेच बनवितात. श्री गुरुदेव नित्यानंद अशाच प्रकारचे महात्मा होते. वेळोवेळी या जगाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे अनेक रूपात प्रकट होतात. अशा असामान्य महात्म्यांची भेट झाल्यावरही काही दिनवाने जीवात्मे आसक्तीच्या जाळ्यात अडकून राहतात आणि आध्यात्मिकदृष्ट्या काहीच प्राप्त करीत नाहीत. किती दुर्दैव त्यांचे. या पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला शांती, आनंद, उत्साह आणि आंतरिक विकास प्रिय वाटतात. प्रत्येक जीवात्मा एका दिव्य जीवनाची आशा करीत असतो. कोणालाच क्षुद्र, अपूर्ण किंवा विद्रूप बनायचे नसते. अज्ञान, मूर्खता किंवा दारिद्र्याची इच्छा कोणीच करीत नाही, कारण मनुष्य हा ईश्वरापासून वेगळा नाही. तो चैतन्याचाच अंश आहे, पण तो या जगात जसजसा पुढे जात राहतो तसतसा स्वतःच्याच महानतेचा त्याला विसर पडत जातो. ही विस्मृती वाढतच जाते. मग त्याला एका सन्मार्गाची, एका सद्गुरूंची आवश्यकता असते, जे आत्म्याची महानता जाणण्यास त्याला मदत करतील. गुरूंशिवाय या अंतर्स्थितीचा शोध लागणे अत्यंत कठीण आहे. श्री गुरुदेव साधकांना दिव्य असे जीवन देण्यास समर्थ होते. संपूर्ण जगभरात आपण पाहतो की नट इतर नटांचे अनुकरण करतात आणि विद्वान इतर विद्वानांचे अनुकरण करतात. डॉक्टर किंवा वकील, कारागीर आणि कलावंत हे सर्व आपापल्या सल्लागाराकडून शिकतात आणि त्यांच्यासारखे बनतात. धनवान मनुष्य आपले धन इतरांना देऊन किंवा विद्वान आपले ज्ञान देऊन दुसऱ्याला धनवान अथवा विद्वान बनवितात. भगवत भक्ताच्या संगतीत राहून अनेक लोक भक्त झाले आहेत. एका योग्याच्या सानिध्यात राहून अनेक लोक योग शिकले आहेत. तद्वत श्री गुरुदेवांच्या सानिध्यात राहून आत्मज्ञानी होणे, यात आश्चर्य ते कोणते. तर अशा रीतीने हा जो संसार सागर आहे, त्या सागराला पार करण्याचा सेतू आपले संत आहेत. जसं लंकेला जाताना खारुताईंनी जसं वानर सेनेने तो सेतू बांधला आणि ते पार करू शकले श्रीराम. आणि त्याच प्रकारे तो जो सेतू आहे, तसाच सेतू हा संसार सागराचा आपल्याला पार करण्यासाठी आपल्याला संत आपल्यासाठी तो सेतू म्हणून आपल्या जीवनात अवतीर्ण होतात. आणि या संतांचं महात्म्य त्यांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे, जो की सद्गुरू वाचूनी आपली सोय कोणीच करू शकत नाही. मला तो अभंग आता त्याची वाक्य मी नंतर सांगेन. सापडेना सोय. हा, सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाया आधी आधी आपण. आणि लोह परिसाची नसाहे उपमा, असा तो आहे एक अभंग की लोह आणि परिसाची उपमा पण सद्गुरूला सहन होत नाही. कारण का की परीस जो आहे, परीस लोखंडाला सोनं करतो, परंतु सद्गुरू लोखंडाला परीस करतो. हे आहे लोह परिसाची नसाहे उपमा. पुढे आता मला आठवत नाही आहे, तर अर्थ आता आठवतोय, वाक्य अभंगातले शब्द आठवत नाही आहेत. तर सद्गुरू जे असतात ते आपल्यासारखे जे साधक आहेत, तर त्यांना लोखंडाला परीस करतात. आणि जो ह्या सृष्टीतला जो परीस असतो, तोही दगडच आहे. तर तो परिसाचा दगड आहे, तो लोखंडाला सोनं करतो. पण जो लोखंडाचं सोनं होईल, परंतु
सद्गुरू जे असतात ते आपल्या शिष्याला म्हणजे ते लोखंडाला, शिष्यरूपी लोखंडाला ते परीस करतात. तो शिष्य ज्यांच्या संपर्कात जाईल त्यांना सुद्धा तो ज्ञान, त्यांच्या अंतरीची ज्योत सुद्धा तो पेटवेल. अशा रीतीने आहे. तो दुसरा म्हणजे तो परीस बनतो, की दुसऱ्याच्या अंतरीतली ज्योत काहीतरी त्याच्यात थोडीशी तरी फुंकर मारण्याचं का असेना, पण ते त्याच्याकडे सामर्थ्य प्राप्त होतं. अगदी छोटा लहान पण शिष्य असेल तरीसुद्धा त्याच्यात ते येतं आणि जेव्हा असे मुक्तानंद बाबांसारखे शिष्य होतात, जेव्हा ते स्वतः सद्गुरुस्थानी होतात, तेव्हा तर ते शिष्याला पूर्णतः कायापालट करून टाकतात. पुन्हा अजून सद्गुरू तयार करू शकतात, अशा पद्धतीने ते होतात. तर त्यामुळे इथे सद्गुरूंना परीसाची उपमा पण सहन होऊ शकत नाही, त्याही पुढे आहेत ते. कारण लोखंडाचं परीस करणारे आहेत, लोखंडाचं सोनं करणारे नाहीत. तर हे सद्गुरू असे परीस आहेत, की जे लोखंडाचं परीस करतात. त्यामुळे आता परीसाच्या पुढची उपमा कुठली असेल ती त्यांना लागू पडते. आणि आणि त्यामुळे इथे त्यांनी सांगितलंय, की जसं लोखंडाला स्पर्श केला, की लगेच त्याचं सोन्यात रूपांतर होतं. आणि आपल्याला ती गोष्ट पण माहिती आहे, की सोन्याचं अंड देणारी कोंबडी, मग त्या म्हणजे कोंबडीला सोनं करणं आणि सगळे सोन्याचे होतात. लहान असताना ती गोष्ट ऐकली होती आपण. तर तसं एका क्षणात म्हणजे तो परीसाचा दगड त्या लोखंडाला लावला, की तो बदल होतो. त्याच प्रकारे सद्गुरू आपल्या जीवनात येतात. तर त्यावेळेला आपल्यामध्ये तशाच पद्धतीने तीव्र गतीने बदल व्हायला सुरुवात होते. तर जरी हा कालावधी जास्त दिसला असेल, तरीसुद्धा आपण ह्या मोहमायेत किती वर्ष जन्मोजन्म त्यामध्ये अडकलेलो आहे आणि किती आवरणं आपल्यावरती आहेत ती. जर आपण विचार नाही करू शकत, इतकी पुटं आपण घेऊन आलोय आपल्या कर्मांची, आपल्या विकारांचे आणि वासनांचे. आणि ते आपण स्वतःच्या शक्तीने जर काढायचं म्हटलं, धुवायचं म्हटलं तर किती वेळ लागेल. पण आपल्याला ते त्या मानाने आपल्याला त्यांच्या संपर्कात आल्यानंतर ती पुटं गळायला त्या मानाने फार लवकर आपली गळतायत. म्हणजे फार लवकर आपल्याला ज्ञान होतंय, समजतंय, आपली कर्मशुद्धी होते. आपण चांगल्या कर्माकडे वळतोय. आपली दृष्टी-वृत्ती हे खूप चांगल्या रीतीने बदलते आणि आपल्या विकारांवरती आपण स्वतः मात करून त्यातनं शुद्ध होण्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत लागली असते. पण हे सद्गुरू आपल्याला त्यामध्ये मदत करतात, एक हात देतात. जसे आई-वडील मुलांना सांभाळतात आणि त्यामुळे ते मोठे व्हायला लवकर मोठे होतात. तेच जर ज्या लहान मुलाला आपले आई नसेल किंवा वडील नसेल, तर त्या मुलाला प्रचंड कष्ट पडतात. तर तसंच सद्गुरू आपल्याला मोठं होण्यासाठी म्हणजे आपले जे विकार सर्व जाण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने अंघोळ घालून स्वच्छ करत असतात. तर त्यामुळे आपल्याला ते कळत नाही, पण ते कार्य आपल्यावरती ते सूक्ष्म रीतीने वेगवेगळ्या पद्धतीने ते करत असतात. तर म्हणून तत्काळ हा शब्द तसा आहे. तुलनेने कालावधी फारच कमी लागतो आपण शुद्ध होण्यासाठी त्यांच्या संपर्कात आल्यानंतर. अशा पद्धतीने इथे त्यांनी संसार सागरावरील सेतू हे सांगितलेलं आहे, की कसे सद्गुरू हे सेतू बनून आपल्याला म्हणजे ते सेतू होतात आणि आपण संसार सागर हा पार करू शकतो. पुढे आता सांगतायत, की शक्तिपाताचे सामर्थ्य हे पुढचं प्रकरण आहे व पुढचं टॉपिक आहे ह्याच प्रकरणातलं. आता हा सेतू कसा पार करू शकतात त्याचं कारण, त्याचं रहस्य हे आहे, की शक्तिपाताचं सामर्थ्य. शक्तिपाताचे सामर्थ्य. वेगवेगळे देश हे आपापल्या विशिष्ट क्षेत्रात निपुण आहेत, आपापल्या ज्ञानक्षेत्रात सर्वश्रेष्ठ आहेत. भारत देशाचे वैशिष्ट्य आहे आध्यात्मिकता. ज्या योगे आत्मानंद प्राप्त करता येतो, हा आत्मानंद प्रत्येक जीवात्म्याला अत्यंत मोलाचा आणि प्रिय असतो. आत्मानंदाविना शाश्वत अंतरशांती नाही. या शांतीचा अनुभव जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत जीवनाचे उद्दिष्ट असफलच राहते. आत्मानंदाप्रत पोहोचण्यासाठी एका अत्यंत सक्षम गुरूंची आवश्यकता असते. अशा गुरूंची कृपा प्राप्त झाल्यावरच पूर्णत्व प्राप्त करणे शक्य होते. गुरुकृपेचे दुसरे नाव आहे शक्तिपात. केवळ सिद्ध गुरुच शक्तिपात करू शकतात. त्यांच्यात एक अलौकिक सामर्थ्य असते, ज्या योगे साधक आपले जीवन दिव्य असल्याचे अनुभवू शकतो. हे अगदी खरे आहे, की जोपर्यंत एका पूर्ण ज्ञानी शक्तिपात
कुशल गुरूंकडून शक्तिपात प्राप्त होत नाही तोपर्यंत साधकाला पूर्ण समाधान लाभणार नाही. त्याला परमसत्याच्या सर्व व्यापकतेचा, शुद्धतेचा आणि एकत्वाचे स्वानुभवात्मक ज्ञान देखील होणार नाही. शक्तिपात एक विस्मयजनक आणि गूढ आध्यात्मिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये गुरु शिष्यावर स्वतःच्या आत्मशक्तीचा वर्षाव करतात. शास्त्रीय ग्रंथांमध्ये आत्म्याच्या कृपेला शक्तिपात म्हटले आहे. सिद्धांच्या कृपेशिवाय शक्तिपात होऊ शकत नाही. शक्तिपात हे एक खूप मोठे विज्ञान आहे. शिवागम आणि शैवतंत्र यांमध्ये शक्तिपाताबद्दलचे सविस्तर व तपशीलवार वर्णन केलेले आहे. या विषयावर हिंदी भाषेतील योगानंद ब्रह्मचारी यांनी लिहिलेले महायोग विज्ञान आणि श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ यांचे योगवाणी ही पुस्तके आहेत. सर जॉन वुडरॉफ यांनी लिहिलेले द सर्पंट पॉवर आणि स्वामी विष्णुतीर्थ यांचे देवात्म शक्ती ही इंग्रजी भाषेतील पुस्तके आहेत. ही सर्व पुस्तके साधकाला त्याच्या आध्यात्मिक साधनेसाठी फार उपयोगी आहेत. परंतु एका साधकाला, एका जिज्ञासूला जोपर्यंत गुरूंकडून शक्तिपात मिळत नाही तोपर्यंत त्याची आध्यात्मिक यात्रा अत्यंत कठीण असते. तथापि सिद्धकृपेद्वारे आत्मानुभूती अत्यंत सहजपणे होते. योग शिखोपनिषदात म्हटले आहे, नाना मार्गेस्तु दुष्प्राप्यम कैवल्यम परमं पदम सिद्धिमार्गेण लभते नान्यथा पद्मसंभवम. आपल्या खऱ्या स्वरूपात अवस्थित होण्याची परमोच्च स्थिती जी इतर मार्गांनी प्राप्त होणे अवघड आहे ती सिद्धकृपेने सहजच प्राप्त होते. श्री गुरुदेव शक्तिपाताद्वारे शिष्याची कुंडलिनी शक्ती जागृत करीत असत. ही कुंडलिनी शक्ती म्हणजे ब्रह्मांडीय चितीच आहे. ब्रह्मांड रूपात प्रकट होणाऱ्या दिव्य चितीचे, दिव्य चैतन्याचेच ते दुसरे नाव आहे. ही चिती म्हणजेच एक स्वतंत्र शक्ती आहे जी विश्वाला भेदपूर्ण भासविते. प्रत्यभिज्ञा हृदयम या ग्रंथानुसार चिती ही स्वतंत्र विश्वसिद्धी हेतू. चिती आपल्या स्वतंत्र इच्छेने स्वतःमधूनच हे विश्व निर्माण करते. ती एकाला अनेक आणि अनेकांना एक भासविते. ती अद्वैताला द्वैतात आणि द्वैताला अद्वैतात बदलविते. आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे की आपले हे गुरु सर्व संत महात्मे आहेत. तर संत महात्म्यांकडे ह्या सर्व महान विभूती आहेत आणि जे पूर्ण साक्षात्कार त्यांनी साध्य केलेला आहे. तर त्यांच्यामध्ये दुसऱ्या साधकामध्ये असलेली शक्ती जागृत करण्याचं सामर्थ्य असतं आणि ते सामर्थ्य त्यांच्यामध्ये प्राप्त होतं कारण त्यांच्यामध्ये ती अनुग्रह करण्याची शक्ती असते. आणि म्हणजे नाम देणं किंवा मंत्रदीक्षा करणं, तर ही शक्ती, कारण ते पूर्ण पुरुष असतात, पूर्ण झालेले असतात, जे भगवत स्वरूप झालेले असतात. त्यांचं देहातली प्रत्येक पेशी, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व काही चितीमय झालेले असतात आणि त्यामुळे त्यांच्या अंतरी आणि आत्मतत्व तर चैतन्य आहेच आहे, पण यांचे सगळे चारी देह पूर्णतः चितीमय शक्ती स्वरूप आहेत. तर त्यांच्यामध्ये ती शक्ती असते की त्यांच्या सहवासात येणाऱ्या साधकाला ते त्याच्या अंतरात्म्यापर्यंत पोचू शकतात आणि त्यासाठी ते त्याला मार्गदर्शन, मदत आणि अनुग्रह करू शकतात. आता शक्तिपात म्हणजे दुसरं तिसरं काही नसून शक्तिपात म्हणजे आपल्याला आपले सद्गुरू जी साधना देतात किंवा जे अनुग्रह करवतात, जे नाम देतात किंवा जी मंत्रदीक्षा देतात तेच आहे. असं नाही की आपल्याला ते काही स्पर्श करणं ह्यातून पण ऊर्जा प्रवाहित होत असते, पण त्यानंतर ती झाली कृपा. परंतु ते एकदा स्पर्श केला किंवा एकदा दृष्टिक्षेप घेतला आणि तेव्हा शक्तीचं जागरण ते करवतात, परंतु त्यानंतर ती शक्ती तेवत राहणं, त्या शक्तीची ऊर्जा कायम तेवत ठेवणं, ह्यासाठी साधकाला पुरुषार्थ स्वतःचा म्हणजे करणं गुरुकृपेनेच तो होणार आहे.
तर तेही आवश्यक आहे, ते करणं आवश्यक असतं. तर त्याच्यामुळे शक्तिपात म्हणजे असं अनेकांना असा हे असू शकतो, की शक्तिपात म्हणजे आता लगेच सगळं काही जादूची कांडी फिरवतो तसं काही नाहीये, नसतं. आणि परंतु अ, अगदी तसंही असतं म्हणायला हरकत नाही. कारण आपण आपल्या प्रयत्नाने आपल्याला स्वच्छ करायला आपल्याला जन्मोजन्म लागू शकतात आणि लागले तरी आपले होईलच किती सफल सांगू नाही शकत. परंतु जेव्हा आपल्याला सद्गुरू अनुग्रह देतात आणि आपणाला नामदीक्षा देतात, तेव्हा ही खात्री असते, की ही खात्री त्यांनी दिलेली असते, की ते आपण पूर्ण शुद्ध होईपर्यंत ते संत आपला हात सोडत नाहीत. ही खात्री आहे आणि ही खात्री म्हणजे आपण कितीही साधकांनी हात सोडायचा प्रयत्न केला, तरीसुद्धा ज्या संतांनी त्याला अनुग्रह दिलेला आहे, तो संत त्याला त्याच्या जागी घेऊनच येतो. आणि आणि त्या संतांचं वैशिष्ट्य हे आहे, की ह्या जन्मातच आता हा प्रवास मोठा आहे. एका जन्मात आपण पूर्ण होऊ असं नाहीये. एका जन्मात आपली अनंत जन्मांची शुद्धी होईल असं नाहीये. एका जन्माची अंघोळ आपल्याला पुरेल असं नाहीये. तर जितके आपल्याला पुढचा कालावधी लागेल, पूर्ण होण्यासाठी तेवढा कालावधी ह्या महान विभूती आपली पाठराखण करत असतात. आपल्यासोबत ते राहणार असतात. हे त्यांचं कार्य आहे. हे त्यांचं भगवंताने त्यांना जे पूर्ण पुरुष केलेले आहे, त्यांचं ते कार्य आहे. महाराजांच्या गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये हे स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे, की ही एका जन्माची कारण एका जन्मात असा लाखांमधला एखादाच साधक पूर्ण होऊ शकतो. जे अनुग्रह केलेले असतील त्याच्यातला एखादाच असा पूर्ण पुरुष होऊ शकतो. पण बाकीच्यांची त्यांचं काय करणार? त्यांची जी जबाबदारी आहे ही पूर्णतः ते अनेक जन्म तो पूर्ण होत नाही तोपर्यंत ते ते मदत करतच असतात आणि आहे. आणि आत्ता आपण जितका प्रवास केलेला आहे, त्याच्या पुढच्या जितका झालेला असेल, समजा आपण ह्या मार्गामध्ये आपल्या ह्या जन्मात 20% 30% झालेला असेल, तिथून पुढचा प्रवासात पुढच्या जन्मामध्ये सुरुवात होत असते. ते ह्या पद्धतीने मग आपण ते पूर्ण होत असतो आणि तोपर्यंत ते आपला हात सोडत नसतात. तर अशा पद्धतीने आहे. आता पुढे ते सांगतायत, की आणि ते आपल्या अंतरी असलेली ज्या शक्तीतनं चितशक्तीतनं हे पूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे. परमात्म शक्तीतून ही शक्ती निर्माण झालेली आहे, की जिला प्रकृती पण म्हटलं जातं. प्रकृती किंवा माया किंवा प्रकृती त्रिगुणात्मक प्रकृती आहे आणि तिला विविध नावं आहेत. तिलाच चितशक्ती म्हणतात, तिलाच कुंडलिनी शक्ती म्हणतात, चिती म्हणतात, उमा, पार्वती ही सर्व नावं आहेत. तर ह्या शक्तीतनं पूर्ण विश्व निर्माण झालं आहे. ह्या शक्तीतनं आपणही निर्माण झालेलो आहे आणि ही शक्ती आपल्या अंतरी प्रत्येक कार्य करत असते. परंतु तिचा आपल्याला अनुभव नसतो आणि ह्या शक्तीचं जेव्हा आपल्याला अनुभूती येते, त्यावेळेला आपण आत्म-अनुभूती आपली होऊ शकते. तोपर्यंत होऊ नाही शकत. ही गोष्ट आहे. तोपर्यंत नाही लक्षात येत आणि त्या शक्तीची अनुभूती करून देण्याचं, त्या शक्तीचं जागरण करण्याचं काम हे सद्गुरू आपल्याला करवतात. आपल्या अंतरी असलेली सुप्तावस्थेत जी असते, की म्हणजे ती कार्य तर सर्व करत असते, पण आपल्या जाणीवेच्या कक्षेत नसते ती. तर आपल्या जाणीवेच्या कक्षेत पण येण्याचं, जागरण करण्याचं कार्य हे सद्गुरू करत असतात. पुढे ते सांगतात, की आणि ही चिती कशी आहे, की श्री गुरुदेव शक्तिपाताद्वारे शिष्याची कुंडलिनी शक्ती जागृत करीत असतात. ही कुंडलिनी शक्ती ब्रह्मांडीय चितीच आहे. ब्रह्मांड रूपात प्रकट होणाऱ्या दिव्य चितीचे, दिव्य चैतन्याचेच हे दुसरे नाव आहे. ही चिती म्हणजे एक स्वतंत्र शक्ती आहे, जी विश्वाला भेदपूर्ण बनविते. प्रत्यभिज्ञा हृदयम या ग्रंथानुसार चिती स्वतंत्र हा विश्वसिद्धी हेतू. चिती आपल्या स्वतंत्र इच्छेने स्वतःमधूनच हे विश्व निर्माण करते. म्हणजे एकाच शक्तीतून संपूर्ण विविध आकार असलेलं विश्व निर्माण झालंय. तर म्हणजे एकाच शक्तीतनं हे निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे इथे सांगितलंय, की चिती आपल्या स्वतंत्र इच्छेने स्वतःमधूनच हे विश्व निर्माण करते. ती एकाला अनेक करते. एक शक्ती भगवंताने निर्माण केली, त्रिगुणात्मक प्रकृती, आणि त्यातनं एवढं विविध अनेक रचना झालेल्या आहेत.
अनेक आकार निर्माण झालेत आणि अनेकाला एक भासवते. ती एकातून अनेक आणि अनेकाला एक भासवते. कारण अनेकमध्ये ती एक आहे शक्ती राहिलेली. त्यामुळे ती अद्वैताला द्वैतात आणि द्वैताला अद्वैतात बदलविते. याच चितीमधून विविध शक्ती किंवा विविध सिद्धी निर्माण होतात. जसे योगाची योगसिद्धी, ज्ञानीजनांची परमानंद सिद्धी, भक्तांची प्रेमसिद्धी, कवीची काव्यसिद्धी, धनिकांची धनसिद्धी, धर्माचे अनुसरण करणाऱ्याची दानसिद्धी, राजांची सत्तासिद्धी, योद्ध्यांची वीरसिद्धी, तपस्विनी ची तपसिद्धी, मुक्तजनांची जीवनमुक्तीसिद्धी आणि मोठमोठ्या शास्त्रांची संहारसिद्धी, या सर्व शक्ती म्हणजे सिद्धी त्या ब्रह्मांडीय चितीचाच भाग आहेत. भगवद्गीतेत ह्या शक्तीला परमेश्वराची ऐश्वर्यमयी शक्ती, महायोगमयी शक्ती म्हटले आहे. जे विविध आपण ज्ञान घेतो, जी विविध शरीराने कार्य करतो, मनाने जी कार्य करतो, बुद्धीने जी कार्य करतो, म्हणजे बुद्धीने जे निर्णय घेतो, मनाने जे विचार करतो, मनाची विचार करण्याची शक्ती जी आहे, शरीरात वेगवेगळी एवढी कामं आतमध्ये चालली आहेत, बाहेर आपण करत असतो सगळी. तर ही सर्व कार्य किंवा विश्वात होणारी सर्व कार्य, ही सर्व कार्य जे आपले पूर्ण सूर्य चंद्र ह्या नक्षत्रापासून ते मुंगीपर्यंत प्रत्येक कीटकापर्यंतची जी काही कार्य घडत आहेत, ती सर्व कार्य ह्या चितशक्तीतनं, या भगवंताच्या शिवशक्तीमुळेच होत असतात. या चितीतूनच जीवनाच्या आंतरिक व बाह्य अशा दोन्ही स्तरांवर अनंत चमत्कार उदयास येत असतात. ही चितीशक्ती म्हणजे प्रभू श्रीरामाची सीता, भगवान श्रीकृष्णाची राधा, भगवान शिवाची शक्ती व वेदांतामध्ये वर्णिलेली आत्मशक्ती आहे. शिव आणि शक्ती या दोन्ही नावांनी ती ओळखली जाते. शिव व शक्ती नावापुरतेच भिन्न आहेत, पण वास्तवात दोन्ही एकच आहेत. अनुकूल किंवा प्रतिकूल भासणारी ही शक्ती अनंत रूपांतून आश्चर्यजनक रीतीने प्रकट होते. श्री गुरुदेवांमध्येही ह्या योगशक्तीचे अगणित चमत्कार विद्यमान होते. आता ही आपण ज्ञानेश्वरीमध्ये पण पाहिलं की माऊलींनी खूप सुंदर म्हटले की अंबुला आणि अंबुली, जी शक्ती आहे भगवंताची शक्ती आहे. तर त्या शक्तीतनं जे परमात्मा शक्ती, आत्मशक्ती, परमात्म्याच्या शक्तीतनं ही शक्ती निर्माण झालेली आहे, त्रिगुणात्मक शक्ती, आणि त्यातनं विश्व निर्माण झाले. आणि म्हणून इथे जो परमात्मा आहे तो पती आणि ही शक्ती पत्नी, अंबुला आणि अंबुली असं पती पत्नी हे दिलेले शिव शक्ती. तर ह्या पद्धतीने कारण जे आत्मतत्व आहे, परम आत्मतत्व, ते निर्गुण, निराकार, निर्मोही, निर्विकारी, निरासक्त, उदासीन, अकर्ता, अभोक्ता, स्वतः ते काही न करता ह्या शक्तीच्या माध्यमातून ही शक्ती सर्व काही करते, सर्व काही निर्माण करते आणि ह्या प्रकाशातच ती करत असते. त्यामुळे हे वेगळं नाही आहे. त्यामुळे ती शक्ती ही भगवंताचीच आहे, एकरूपच आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला ते सांगितलेलं आहे. दिसताना हे वेगळं दिसतं शिवशक्ती, पण आहे ती एकच. ह्या पद्धतीने आहे, म्हणून तिला पती पत्नी असंही म्हटलेलं आहे. पुढे ते सांगतात की हीच शक्ती, आणि ही दोन प्रकारची कार्य करते. बाहेर जे विश्व दिसतंय किंवा आपला जे देह आहे, ह्यामध्ये पण जो स्थूल देह आहे हा बाह्य देह आहे. तर ह्या देहातली कामं पण ती करते आणि आंतरिक कामं पण ती करते. जी सूक्ष्म शरीर आहे पूर्ण आपलं कारण देहपर्यंतची कामं ती करत असते. सूक्ष्म देहातलं, कारण देहातलं, तीच शक्ती काम करत असते ती. तर अशा पद्धतीने ती सूक्ष्म कामं पण करते आणि दिसणारी पण ती कामं करत असते. तर इथे सांगतायत पुढे की हीच ती दिव्य कृपाशक्ती आहे जी सद्गुरू शिष्याला बहाल करतात आणि तेव्हा ती ग्रहण करण्यास पात्र असलेल्या शिष्याला ती प्रदान केली जाते. तेव्हा त्याचा स्वतःबद्दलचा अनुभव हा आधीपेक्षा वेगळा असतो. अशा शिष्याला अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे, शिवोहम, मी शिव आहे, सोहम, मी तो आहे, या यौगिक सत्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होते. आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा अनुग्रह होतो तेव्हा मग जे आधी आपण स्वतःला मानत असतो की मी देह आहे किंवा मनाला जे दुःख होतंय तर मलाच झालं हे आपण मानत असतो, किंवा मला जे शिक्षण आहे तेच मी आहे, किंवा माझी जी संपत्ती आहे तीच मी आहे हे आपण मानत असतो. तर जेव्हा अनुग्रह होतो तेव्हा त्याला कळतं की नाही, हे काही मी नाही आहे, हे सगळं इथंच सोडवायचं आहे,
इथं सुटणार आहे आणि हे अविनाशी हे विनाशी आहे पूर्णतः आणि अविनाशी असलेलं तत्व ते मी आहे, ते म्हणजे आत्मतत्व आणि ते भगवंताचं तत्व आहे. हे ज्ञान आपणाला सद्गुरू करून देतात ह्या शक्तीच्या आधारे आणि ह्या शक्तीच्या आधारेच होत असतं ते. पुढे सांगतात की ही कुंडलिनी शक्ती प्रत्येक मानवामध्ये मेरुदंडाच्या मुळाशी मूलाधार चक्रामध्ये 3.5 वेटोळे घालून सर्पाकारात वास करते. ही शक्ती जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत ती सुप्त राहते. तिचे 2 पैलू आहेत, बहिर्मुखी आणि अंतर्मुखी. कुंडलिनी जेव्हा बहिर्मुखी होते तेव्हा ती जगातल्या सर्व कार्यासाठी शक्ती पुरवते. जेव्हा ती अंतर्मुख होते तेव्हा आध्यात्मिक अभ्यास करणे शक्य होते. साधकाच्या पूर्वकर्मानुसार त्याचे नावलौकिक ती वाढविते अथवा कमी करते. मुत्सद्देगिरीपासून ते शास्त्रीय संशोधनापर्यंतच्या सांसारिक गोष्टींसाठी लागणाऱ्या कौशल्यासाठी ती क्षमता प्रदान करते. तिच्या बहिर्मुखी शक्तीच्या मदतीने एखादी व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात महान कार्य करू शकते. तिच्या अंतर्मुखी शक्तीच्या मदतीने योगीजन सर्वज्ञता, वाकसिद्धी, आध्यात्मिक मार्गदर्शन करण्याची क्षमता, कुशाग्र बुद्धी आणि अनुग्रह करण्याची तसेच त्या योगे होणारी प्रगती निर्देशित करण्याची क्षमता प्राप्त करू शकतात. ही सुप्त शक्ती जागृत करणे हेच गुरूंचे कार्य असते. जोपर्यंत ती जागृत होत नाही तोपर्यंत परमानंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. प्रत्यभिज्ञा हृदयम मध्ये म्हटले आहे, विकासात चिदानंद लाभ हा, अर्थात मध्य नाडीचा विकास झाला म्हणजे परमानंद प्राप्त होतो. जेव्हा गुरूंची कृपा त्या महारहस्यमयी योगजननी कुंडलिनीला जागृत करते तेव्हा एका सत्पात्र शिष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्य सुरू होते. या प्रक्रियेबद्दल सविस्तरपणे लिहायचे झाले तर एक जाडजूड पुस्तक तयार होईल, परंतु ज्याला जाणून घेण्याची उत्सुकता आहे अशा वाचकाच्या समाधानासाठी याबद्दलचे संक्षिप्त वर्णन पुढील प्रमाणे आहे. तर इथे आपणाला सांगितलेलं आहे की ही शक्ती 2 प्रकारची कामं करते, जी बाह्य जी दिसू शकतात ती कामं आणि अंतर्मुख कामं. आणि अंतरी जी कामं आहेत मग ती आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी आत्मज्ञानासाठी मदत करतात. आता जे आपण अभ्यास करतोय, वाचतोय, ऐकतोय, तर हे ती शक्तीच कार्य करते. आपल्याला जरी आपण जे सगळे काही ऐकतोय, वाचतोय आणि किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय तर हे त्या शक्तीचं जागरण झालंय म्हणूनच करू शकतो, नाहीतर करू शकणार नाही. आणि ज्यांचं जागरण नाही झालेलं आहे ज्यांना, तर ते आता किती लोक आहेत आणि आपण अभ्यास करतोय, 27 झालेले आहेत, तर आपण प्रयत्न करतोय समजून घेण्याचा, शिकण्याचा, तर हे त्या शक्तीचं कार्य आहे. ती आता आंतरिक कार्य करते आपल्या सर्वांच्या मध्ये, हे तिचं कार्य आहे. आणि हे समजणं, समजून घेणं, त्याच्यासाठी इच्छा निर्माण होणं, प्रयत्न करणं, हे सर्व आपल्या प्रत्येकाच्या अंतरी ती कुंडलिनी शक्ती जागरण झालेलंच आहे. म्हणूनच होऊ शकतं, म्हणूनच आपण करतोय. त्याची जाणीव प्रत्येकाला होईल असं नाही आहे. म्हणजे त्याचा कारण हे सूक्ष्म काम आहे. तर ती जसं आपण म्हणजे आता ती कशी जागरण झाली हे प्रत्येकाला ते समजेलच असं नाही आहे. पण आपण समजू शकतो की हे मी करत आहे तर माझ्यामध्ये ते जागरण झालेलं आहे. आणि हळूहळू आणि त्याची अनुभूती आपण जेव्हा ध्यान करू, जेव्हा नामस्मरण करू, ध्यान करू, तेव्हा आपल्याला कळेल हा माझ्यामध्ये वेगळेपण आहे. आधीची मी आणि आत्ताची मी, किंवा आजची मी आणि उद्या असलेली मी, परवाची मी, ती वेगळी होत असते. रोजचं तिच्यामध्ये थोडं होत असतं. आणि ते आपल्यामध्ये आपण जेव्हा पूर्णतः शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे शांत होईल आणि जेव्हा आपण थोडं ध्यान करू, मग अगदी अर्धा तासासाठी, 15-20 मिनटं, अर्धा तासासाठी जरी असलं तरी सुद्धा तेव्हा आपल्याला जाणवेल की हा माझ्यात एक वेगळी शक्ती आहे आणि तिचा अनुभव मला होतोय आता, हे नक्की जाणवेल. आता आपण वाचतोय, ऐकतोय, तर ह्या क्रियाच आहेत. हे बाह्यमुखता जरी ते आध्यात्मिक करत असू, हे खूप चांगली गोष्ट आहे, परंतु ह्याची अनुभूती सूक्ष्म पातळीवरती काय होते हे आपल्याला ध्यानात कळेल. हे आपण आता थिअरी करतोय,
आणि थिअरी करतोय आणि आपण शाळेमध्ये जसं प्रॅक्टिकल पण करतो, थोडा प्रयोग पण करतो, तर ध्यान हे प्रयोग आहे. आपण आतमध्ये किती गेलोय हे आपणाला आपण जो अभ्यास करतोय, जी आपण दिवसभरातली काही कर्म करतोय, जे विचार करतोय, जे चिंतन करतोय, जे आपले भाव आहेत आणि ते आपले किती शुद्ध झालेत, किती शुद्ध करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, हे सगळं आपणाला त्या ध्यानामध्ये लक्षात येतं किंवा आपली प्रगती पण आणि आपलं सर्व काही. तेही आपण हळूहळू सुरू करूया पुढे करायचं. तर इथं आपण थांबूयात आणि कुंडलिनी शक्तीच्या संदर्भातलं जे पुढे थोडंसं वाचू, मग हे प्रकरण पूर्ण होईल आणि नंतर मग पुढचं प्रकरण आपण वाचूयात.